राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत मैत्रिणी? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे उडदाच्या डाळीचे लाडू. थंडीमध्ये चांगले राहतात. आता मी इथं उडदाची डाळ घेतली आहे अर्धा किलो. इथं तूप घेतलं आहे अमूलचं. तिथं साखर घेतली अर्धा किलो. आता मी तूप टाकलं आहे. हे 200 ग्राम तूप आहे. एवढं टाका. आणि थंडीमध्ये ना उडदाच्या डाळीचे लाडू करून खा. खूप सोपे लाडू आहे आणि बांधायला पण सोपे आहे आणि रेसिपी पण खूप सोपी आहे. काहीच अवघड नाही आहे. आता इथं तूप आपलं ना गरम झालं. इथं या बाई डाळ घेतलेली मी अर्धा किलो डाळ दळून आणली होती. एवढं पीठ झालं आहे त्याचं. आता हे आपल्याला पीठ टाकायचं आहे. तूप गरम झालं त्याच्यामध्ये आणि छान असं घवळ 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 भाजून घ्यायचं. तूप आपलं पीठ छान भाजून घ्यायचं आणि असं छान भाजून घ्या. बारीक गॅस करायला, मोठा बी गॅस करू नका, कारण मोठा गॅस केला का कर पण ते. तर असं बारीक सुलभ थोडा गॅस करा आणि त्याच्या असं छान भाजून घ्या. घवळ 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 असं. आणि मोठा जर गॅस केला ना तर ते भाजल्या जाणार नाही, नुसतं करपून जाईल. त्याच्यामुळं ना असं ते वाफेवर पण शेकलं पाहिजे आणि भाजलं पण गेलं पाहिजे. हां, असं भाजून घ्या. बघा छान झालं. मी भाजून आता घेतलं, ताटात ओतून घेतलं. आता याच्यात ही अर्धा किलो पिठी साखर आहे. ती पिठी साखर आपल्याला याच्यात टाकली मी. हां, असं छान आता हे मिक्स करून घ्या. काहीच अवघड नाही. उडदाच्या डाळीचे लाडू बांधायला एकदम सोपे. हां, असं आहे. आता ना हे असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं छान. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. थंडीमध्ये ना हे लाडू खाल्ले पाहिजे बांधून. आणि एवढं काही याला खर्च पण येत नाही. खारीक खोबऱ्यासारखा. खारीक खोबऱ्याच्या लाडू तरी खूप खर्च येतं, पण याला काहीच खर्च येत नाही. हे अर्धा किलो डाळ माझी किती 60 रुपयाची, 60 किंवा 65 रुपयाची डाळ आहे अर्धा किलो उडदाची. आणि साखर 25 रुपयाची अर्धा किलो. आणि तूप. काहीच खर्च नाही येत एवढा याला. पण बांधून ना थंडीमध्ये ना आता आपल्याला हे सगळे असं ना मिक्स करून घ्यायचं. हाताने चांगलं चुरगाळून घ्यायचं. आणि त्याच्यात असं आहे गरम गरमच असं बांधता येतील लाडू, असं काही नाही. गार झाल्यावर पण हे लाडू बांधता येते. तर एकदम गार झाला हाताला चटके बिटके काहीच बसत नाहीत ह्या लाडूमुळं. आता मी इथं ना बदाम घेतले कुठून. काजू नव्हते माझ्याकडं घरात अवेलेबल. दुकानात होते पण मला विसरून गेले मी आणायच्या दुकानातून. आणि आता मी तर बदामच टाकले. मला वेळ नाही भेटला. याच्यात सुंठ पावडर, थोडीशी इलायची पावडर, जायफळ पावडर टाकायची होती. पण मला ना शॉप सांभाळून मी सरे यूट्यूबवर रेसिपी टाकते, पण मग मला वेळ नाही भेटला. तुम्ही टाकू शकता. सुंठ पावडर, इलायची पावडर, जायफळ पावडर आणि काजू. मी बदाम टाकले. हे बघा या असे आता हे आपल्याला असे लाडू बांधून घ्यायचे. छान इतके छान बसत आहे बांधायला, पण काहीच फुटत नाहीत, काही नाही काही नाही. एकदम थंड पीठ झालेलं आहे. इथं गरम नाही आहे. थंड पिठाचे सुद्धा लाडू बांधता येते ते आपल्याला डाळीच्या पिठाच्या उडदाच्या. हे बघा बघा असे बांधून घ्यायचे लाडू छान मस्त. आणि थंडीमध्ये खायचे. कमरेसाठी खूप चांगले लाडू आहे खायला. सगळे खारीक खोबऱ्याचेच बांधतात लाडू. तर मी यावेळेस ना म्हटलं उडदाच्या डाळीचे बांधून घेऊ, म्हणून मी ना उडदाच्या डाळीचे बांधले बघा लाडू. आणि किती सोपे आहे बघा बांधायला. एकदम साधी सोपी रेसिपी ह्या बाई. आणि बघा कसे मस्त असे मटमट बांधायला यायले तो लाडू. आणि एकदम थंड पीठ झाले ते. बघा लाडू अर्धा किलो